नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आता तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात आणि एक आपल्यावर फॅन आहे, त्याला कुत्र्यांचा नाद आहे, कारवानी कुत्र्यांचा नाद आहे, त्याकडे घरी कुत्री बी परंतु त्याला एक नाद बैलगाड्याचा आहे. तो मला लय वेळा म्हटला की माझा जरा मुलाखत घ्या, माझी मुलाखत घ्या, मला बैलांचा लय नाद आहे. पण त्याला त्या दिवशी म्हटलं तुझी जरा शाळा होते, मग बघूया म्हटलं, मुलाखत घेऊया. बकासूर मथुर कुठली कुठली बैलं त्याला आवडते ती आणि त्यांचा पळ कसा आहे हे त्याला जरा विचारूया. बाळा तुझं नाव काय सांग? रोहन आनंद अवघडे. कुठला आहे तू नक्की? नेरवाडे. नेहरवाडी. आमच्याच गावातला आहे तो. पण आपलं त्याची मुलाखत घ्यावी म्हणलं. काय करतो, कितवीला आहे शाळेला? 6वीला. पेपर आता झालं का चालू आहे ते? पुढच्या महिन्यात आहे. होय. काय टेन्शन बिन्शन नसतोय काय अभ्यासाचं? नाही काय हां नाही ती देता अभ्यास एवढं. होय. बैलगाडा शर्यतीचा नाद तुला कधी बसणं लागलाय? हा तेव्हा 4थी बसून पहिली बसून. होय. बरं बरं. कुठली बैल आवडते तुला? मला वय बकासूर आणि मथुर आणि आणि नाही बरं. ह्या दोघांची शर्यत लय करून बघतो का तू? हो कुठे गेलाय का अड्ड्या कुठल्या बघायला? गेलाय. कुठल्या गेलाय? पुशेगाव. पुशेगावला. काय कुठं काय बघायला मिळालं का त्या गर्दीत तुला एवढं? मी तिथं बैलाचा निकाल असतो ना, हां. तिथंच थांबलो. आपण तुझा आता एवढं तू पहिल्यांदाच गेला का ह्याच्या अगोदर बी गेलाय कधी? ह्याच्या अगोदर बी गेलो. होय. काय मग काय कसं पुशेगावचं मैदान कसं होतं? चांगलं होतं का? चांगलं एक नंबर मध्ये. होय. दुराळाच होता ना सगळा? माग नुसता दुराच असत. त्या दिवशी बकासूरचा पराभव झालेला तुला माहितीच आहे. बकासूर हारला होता आपला गटाला. लय माणसाने कालवा केलेला, हारला म्हणून. काय सांगशील त्याच्याबद्दल? नाही बकासूर हारला म्हणून मोबाईलच फोन टाक. आईच्या गावात यानं मोबाईल फोडला म्हणतो या. खरं बोलतोय का आपलं काय बी मनाला टाकतोयस? खरं बोलतोय. कुठला मोबाईल होता? कुठला मोबाईल होता? विवो. विवो. किती हजाराचा होता? तो 10. होय. मित्रांनो, बकासूर हारला म्हणून मोबाईल फोडला पुशेगावमध्ये. त्यानं आत्ता सांगितलं आपल्याला. का रे फोडला मोबाईल? रागाला बकासूर हारला आपला. अवघड आहे ना का? बकासूर हारला म्हणून मोबाईल हात फोडतोय कोण असं? नाही हा पळताना लय आवडतो मला बकासूर. होय. मथुर बी जान आहे आपली बकासूर. बरं बरं. मथुरकडे येतोच मी. पण बकासूर तर असं काय तुला आवडतं का? असं काय तुला एवढा कसं तुला आवडतो, म्हणजे का बरं आवडतो तुला बकासूर? त्याचा पळ चांगला आहे. बरं. पळ म्हणजे कसा नक्की पळ आहे त्याचा? म्हणजे तो असा फाटीतनं बाहेर जात नाही, चांगला असा सरळ पळतो. हां. फेरा बिरा बरं बरं. काय असेल ते म्हणजे सरळ पळतो, काही लॉबी टच होत नाही वगैरे असं. तुझ्या डोक्यात कसं काय आलं की तुला कसं कळलं की आपण मोबाईल फोडावं? म्हणजे काय तुझ्या डोक्यात कसं काय आलं मोबाईल फोडावं? मला आला रागले, हां. फोडला मी. काय वरची काय म्हणले नाही ते? घरच्यांना माहितच नाही मी घेतलेला फोन, लपवून ठेवायचं. हां. आणि आता ही व्हिडिओ बघते तिथं घरच्यांनी बघितलं तर कान पडते की माहिती. कान पडलं तर कान पडलं. बघा मित्रांनो, बैलगाडा शर्यतीचा नाद आहे या पोराला. आता ह्याची मुलाखत मी घेतलेली, तुम्ही जाऊन बघा. एक कारवानी कुत्रा, त्याच्याकडे कुत्रं आहे कारवानीचं. त्याकडे आता त्याने पिल्लं जी बारकी होती, किती हजाराला विकली? 2000. 2-2 हजाराला बारकी 4-5 पिल्लाची. आपल्या गरीब फॅमिलीत नाही, त्याचा आईवडील शेतामध्ये मजुरी वगैरे करतात. आणि सहसा कसं आहे, कॅमेऱ्यासमोर एवढं कोण येत नाही, परंतु हे जरा गडे भेत वगैरे काय नाही, जी आहे ती रिअल बोलतो. आणि त्याच्या वडिलांचा पण त्याला सपोर्ट आहे. पण तुम्ही बघितलं पुशेगावच्या मैदानामध्ये बकासूर ज्यावेळेस हारला होता त्यावेळेस तो सांगतोय, आता काय खरं काय खोटं पण आपल्याला काय माहीत नाही, परंतु एवढं त्याचं बकासूरवर प्रेम आहे. आता बकासूरला उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या, त्या बकासूरला बघायला कधी जाणार काय? आता मैदान आलं तर तेव्हा, नाही तर गावा तरी जातोच, अधूनमधून फेरा असतोच. बरं. होय. आता मथुरकडे वळूयात. मथुर कसा काय आवडतो तुला? मथुर होय. पळ बी त्याचा भारी आहे सगळं. म्हणजे सरळ बघतो, हां. असं बाहेर बिर जात नाही. तू मुंबईचा बैल आहे आणि त्याला समोर बघितलाय का तू? बघितलाय. कुठं बघितलंय? पुशेगावातच असते. पुशेगावतच बघितलाय तू बी? काय सांगशील मथुरच्या पळाबद्दल? काय सांग मालकांचं नाव काय त्यांच्या, माहिती आहे का तुला? माहिती काय? राहुल दादा पाटील. राहुल दादा पाटील. म्हणजे आपले राहुल दादा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत. एक दिवशी तुझी भेट झाली तर काय सांगशील त्यांना? आणला वय काय करशील? मी वय हां काय सांगेन. हां
पळ चांगला आहे तुमच्या बैलाचा, हा. मथुर हां असा पोहतो तसा पोहतो. हां हां त्यांना तर माहितीच काय त्यांचा बैल पळतो ते. हो मग असं काय सांगशील की बाबानो की मला लय मित्र आवडतो, मग तुमच्या बैलाचा फॅन आहे वगैरे असं काय सांगशील का? आधीपासूनच फॅन आहे, ओळखीचा आहे माझ्या राहुल. ओळखीच आहे बाबा. ठीक आहे ठीक आहे. की राहुल दादांना तू बघितले कुठल्या मैदानात बघितले नक्की का? ती वय गावाचं नाव आठवणं. बर बर हां मग कुठल्या बैल होता बघ मथुर बैल? कंदोरी ती काय त्याचं गावाचं कंदूरचा राजा. हां हां कंदूरचा राजा त्याच्यावर त्याच्यावर पब्लिकचं भिताड. म्हणजे ते तेव्हा ते ह्या जोडीला बघितलेलं का तू पळताना? जिंकली का गाडी? जिंकलेली. होय बरं बरं. आणि काय सांगतील बैलांबद्दल? बैल कशी पळते दुसरी आवडते का बैल? दोनच बैल का बरं? दोनच बैल का? बाकीची बैल पळते तीच की. ती पण हां कशी याड लागले आपल्याला. याड लागले म्हणजे वेड लागले त्याला, असं म्हणायचं की बैलगाडा शर्यतीचं त्याला वेड लागले. काय घरची काय म्हणत नाही ते गाड्या जातो बैल अंगावर येतील काय? हां नाही शाळेत म्हणून जायचं मैदान. कोण कोण गेला तिकडं मैदानात पुशेगावच्या? कुशेगावच्या ती मित्र होती बाहेरची. होय बरं ठीक आहे ठीक आहे. आता काय तुझ्या खोंडबीट घ्यायचं डोक्यात आहे का काय? हाय की आपल्या घरी एक बार. कुठला आहे? कुठला आहे? नाव काय आहे? त्याजवळ सोन्या. सोन्या किती महिन्याचं आहे? ती आत्ता झालं 4-5 दिवस. बरं बरं म्हणजे काय आहे तुमच्याकडे खिलर गाय आहे? बरं बरं ठीक आहे. काय सांगशील या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये? बकासूर पळतो, मथुर पळतो, सर्जा पळतो वेगाचा, आपला सुंदर पळतो, घरणिकेचा राजा पळतो. आता तुला एवढी नावं माहीत नाही ती बरोबर आहे का? फक्त म्हणजे तू दोघांची शर्यत बघतो असं तुला म्हणायचे. बरं आवडतं असं आवडतं मैदान कुठलं का? पुशेगावच? पुशेगावच. इथून तुला वाटते का असं मालक बिलक व्हावं आपण बैलगाड्याचा? वाटतंय पण आता बारको आहे काय करायचं. होय जरा फॅमिली विषयी सांग तुझ्या थोडंसं. फॅमिली आमची फॅमिली गरीबच आहे. बरं 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 असू द्या मित्रांनो. गरीब फॅमिलीमध्ये नाही पण ना त्याला बकासूरचा मथुरचा आहे. तो राहुल दादांना भेटलाय वाटतं. कुठं भेटलाय आता मला बी नाही माहीत. तेव्हा म्हणतोय कंदूरचा राजा आणि मथुर ह्या जोडीनं पाळली होती ती. पुढं कधी पळलं? पावसाळ्यात का उन्हाळ्यात का हिवाळ्यात? पावसाळ्यात. कधी केलेला एवढं मला बी नाही माहीत. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा नक्की कंदूरचा राजा आणि मथुर कुठं पळालेली. परंतु असंच प्रेम प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाच्या नंदीवर. आणि जाता जाता काय सांगाल? काय सांगशील बकासूर आणि मथुरबद्दल काय सांगशील जाता जाता? बकासूर तुमचा चांगला आहे, हां पोहतो चांगला, वेग चांगला आहे, हां इकडे तिकडे जात नाही. बरं बरं. आणि आपला मथुर? मथुर बी चांगला आहे. होय चाल ठीक आहे मित्रांनो. चालतंय मग करायची का बंद मुलाखत आता? तो म्हणला मुलाखत घ्या म्हणून घेतली. असू द्या ठेवा.